नमस्कार. आज आपण ग्रामीण भारतातल्या समस्यामधलं दारिद्र्य व विषमता हा घटक अभ्यासणार आहोत. बघा, हा घटक अभ्यासल्याच्या नंतर आपल्याला दारिद्र्याची संकल्पना ही स्पष्ट करता येईल. ग्रामीण भारतातली दारिद्र्याची समस्या, ग्रामीण भारतातील दारिद्र्याची कारणं तसेच त्या दारिद्र्याचे परिणाम हे आपल्याला स्पष्ट करता येतील. दारिद्र्य निर्मूलनासाठी उपाययोजना या देखील स्पष्ट करता येईल. त्याचप्रमाणे आर्थिक विषमता म्हणजे काय, ग्रामीण भागातील आर्थिक विषमतेचं स्वरूप, ग्रामीण भागातील आर्थिक विषमतेची कारणं ही देखील आपल्याला हा घटक अभ्यासल्याच्या नंतर समजून येणार आहे. त्याचप्रमाणे ग्रामीण भागातील विषमतेचा परिणाम आणि ग्रामीण भागातील आर्थिक विषमतेवर उपाययोजना देखील स्पष्ट करता येतील. तत्पूर्वी थोडक्यात आपण त्याची प्रस्तावना पाहूया. 1960 नंतर देशातील दारिद्र्याच्या समस्येचा विचार हा सुरू झाला. दांडेकर व रथ यांनी लिहिलेल्या बघा पॉवर्टी इन इंडिया या ग्रंथात भारतातील दारिद्र्याचं प्रमाण मोजून या समस्येचं विश्लेषण करण्यात आलं. यापूर्वी तसेच नंतर देखील मिन्हास, ओझा प्रवण वर्धन अशा अनेक अर्थतज्ञांनी ग्रामीण भागातील दारिद्र्याचा अभ्यास केलेला आहे. 1970 पासून ग्रामीण भागातील दारिद्र्याच्या समस्येवर मात करण्यासाठी सरकारने अनेक योजना देखील आखल्या. ग्रामीण भागाच्या समस्यांपैकी दारिद्र्य व विषमता या समस्येचा आपण या घटकामध्ये विचार करणार आहोत. एका बाजूला दारिद्र्य व दुसऱ्या बाजूला संपन्नता अशा स्थितीचं वर्णन विषमता या शब्दाने केलं जातं. दारिद्र्य व विषमता या समस्या नष्ट झाल्याशिवाय आर्थिक प्रगतीचा लाभ सर्वांपर्यंत पोहोचला आहे असं म्हणता येणार नाही. तर सुरुवात करूयात आपण आपल्या घटकाला. सर्वात आधी आपण दारिद्र्याची संकल्पना बघूयात. दारिद्र्याची संकल्पना. बघा, दारिद्र्य हा शब्द संपत्तीचा अभाव किंवा कमतरता या अर्थाने वापरला जातो. एखाद्या व्यक्तीजवळ काहीच संपत्ती नसेल किंवा तुटपुंजी संपत्ती असेल तर बघा तिला दरिद्री व्यक्ती म्हणतात. आपण आपल्या अभ्यासात आपण दारिद्र्याचा विचार एक सामाजिक स्थिती या दृष्टिकोनातून करणार आहोत. समाजातील एका वर्गाला मूलभूत जीवनावश्यक गरज देखील भागविता न येणं याला सामाजिक दृष्टिकोनातून दारिद्र्य असं म्हणता येईल. हा वर्ग जेवढा मोठा तेवढा समाजात दारिद्र्य जास्त आहे असं मानतात. बघा, दारिद्र्य हा शब्द वापरताना सापेक्ष व निरपेक्ष अशा दोन्ही पद्धतीने याचा विचार करता येतो. सापेक्ष दारिद्र्य म्हणजे दुसऱ्या समाजाच्या किंवा समाजातील दुसऱ्या गटाच्या तुलनेत कमी संपत्ती व उत्पन्न असणे. उदाहरणार्थ, भारत आग्नेय आशियातील देशांच्या तुलनेत दरिद्री मानता येईल, तर आग्नेय आशियातील देश युरोपमधील इंग्लंड, जर्मनी, स्वीडन अशा देशांच्या तुलनेत दरिद्री ठरतील. तसेच भारतात पंजाब राज्यांच्या तुलनेत बिहारी राज्य दरिद्री ठरेल, तर भारतातील शेतमजूर हा वर्ग इतर वर्गाच्या तुलनेत दरिद्री ठरेल. तर अशा तुलनेत सामान्यपणे दरमानशी उत्पन्नाची तुलना केली जाते. निरपेक्ष दारिद्र्याच्या संकल्पनेत किमान राहणीमान ठरवलं जातं व त्यावरून ते राहणीमान ज्यांना मिळत नाही त्यांना दरिद्र मानले जाते. प्रत्येक देशात राहणीमान वेगवेगळं असतं, त्यामुळे दारिद्र्याची व्याख्या बघा प्रत्येक देशात वेगळी असते. युरोपमधील देशात अन्न, कपडे, इंधन वगैरेची गरज जास्त असते आणि त्याप्रमाणे किमान गरजांची कल्पना वेगळी असते. भारतात अशी संकल्पना चालणार नाही. उदाहरणार्थ बघा, प्रगत देशात ऊर्जेची गरज दरमानशी दर दिवशी 3000 उष्मांक मानली जाते, तर भारतात ती 2250 उष्मांक मानली आहे. यामुळे भारतात दारिद्र्याचे मापन करताना लावली जाणारी कसोटी प्रगत देशापेक्षा वेगळी आहे.
किमान जीवनावश्यक गरजा ठरविल्या की त्या भागविण्यासाठी किती खर्च करता येईल याचा अंदाज केला जातो. यापेक्षा कमी उत्पन्न असलेल्या व्यक्तींना दरिद्री मानले जाते. किमान गरजा भागविण्यासाठी आवश्यक असलेल्या उत्पन्न पातळीला दारिद्र्य रेषा असं म्हणतात. दारिद्र्य रेषेपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या लोकसंख्येला दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्या असं देखील म्हटलं जातं. एकंदर लोकसंख्येत दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्येच्या प्रमाणावरून देशातील दारिद्र्याची स्थिती समजते. हे प्रमाण जितकं जास्त तितकंच बघा दारिद्र्याचं प्रमाण जास्त असा त्याचा अर्थ होतो. त्यानंतर पुढे आता आपण बघूयात ग्रामीण भारतातील दारिद्र्याविषयी विविध अभ्यास. ग्रामीण भारतातील दारिद्र्याविषयी विविध अभ्यास. भारतात दारिद्र्य संबंधीचा अभ्यास 1960 नंतर मोठ्या प्रमाणावर होऊ लागला. दांडेकर व रथ यांनी लिहिलेल्या पॉवर्टी इन इंडिया या ग्रंथात बघा 1960 ते 61, 1967 ते 68 आणि 1968 ते 69 या वर्षात दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्येचं प्रमाण ग्रामीण भागासाठी भारतासाठी 40% वर्तवण्यात आलं असून ते सर्व वर्षासाठी सारखंच आहे. मिन्हास यांच्या अभ्यासात 1956 ते 57 या वर्षी हे प्रमाण 65% होतं, तर 1967 ते 68 मध्ये ते 50.5% होतं. ओझा यांच्या अभ्यासाप्रमाणे 1960 ते 61 मध्ये 51.8%, तर 1967 ते 68 मध्ये 70% असं दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्येचं प्रमाण होतं. बर्धन यांच्या अभ्यासात बघा 1960 ते 61 मध्ये 38%, तर 1967 ते 68 मध्ये 54% प्रमाण होतं. तर या आकडेवारीवरून असं दिसून येतं की दांडेकर व रथ यांच्या मते ग्रामीण भागात दारिद्र्याचं प्रमाण कायम होतं आणि मिन्हास यांच्या मते ते कमी झालं, तर ओझा व बर्धन यांच्या मते ते वाढलं. मॉन्टेक्सिंग अहुवालिया यांच्या माहितीप्रमाणे बघा 1956 ते 57 मध्ये 54.1% असलेलं प्रमाण कमी होत 1960 ते 61 मध्ये 38.9% झालं आणि त्यानंतर ते वाढून 1967 ते 68 मध्ये 56.5% झालं आणि त्यानंतर ते कमी होऊन 1973 ते 74 मध्ये 46.1% झालं. 1970 नंतरच्या काळासाठी नियोजन मंडळ व जागतिक बँक यांच्याकडून भारतातील दारिद्र्याचा अभ्यास करण्यात आला. बघा जागतिक बँकेच्या अभ्यासाप्रमाणे ग्रामीण भारतात दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्येचं प्रमाण 1970 मध्ये 53%, 1983 मध्ये 44.9% आणि 1988 मध्ये 41.7% होतं. नियोजन मंडळाच्या स्वतःच्या अंदाजाप्रमाणे 1983 मध्ये 40.4% आणि 1987 ते 88 मध्ये 32.7% असं प्रमाण होतं. मात्र बघा नियोजन मंडळाने डॉक्टर लाकडावाला यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या तज्ञ गटानं 1983 साठी 45% आणि 1987 ते 88 साठी 39.1% असा अंदाज दिलेला आहे. 9व्या पंचवार्षिक योजनेप्रमाणे 1993 ते 94 या वर्षासाठी ग्रामीण भागात दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्येचं प्रमाण 37.3% होतं. 1996 ते 97 साठीच हे प्रमाण 30.6% असल्याचं दिसतं. मात्र बघा हे प्रमाण संपूर्ण आकडेवारीवर आधारलेलं नसल्याने
त्याला महत्व दिलं जात नाही. 1991 नंतर भारतात आर्थिक सुधारणा अंमलात आणल्या गेल्या आणि याचा परिणाम दारिद्र्यावर कितपत झाला याबाबत गौरव दत्त यांनी अभ्यास केला होता आणि त्यांच्या अभ्यासाप्रमाणे जुलै 1989 ते जून 1991 या काळात ग्रामीण भागात दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्येचं प्रमाण 35.37% होतं. तर ते जानेवारी ते डिसेंबर 1977 या काळात 35.78% झालं. त्यानंतर मध्यंतरीचा काही काळ हे प्रमाण 40% पेक्षा देखील जास्त झालं होतं. यावरूनच ग्रामीण भागात दारिद्र्य कमी होण्याची प्रक्रिया त्या काळात थांबली असा निष्कर्ष निघाला. एकंदरीनेच ग्रामीण भागातील दारिद्र्याबद्दल बघा पुढील निष्कर्ष काढता येते. ते म्हणजेच काय तर 1970 पूर्वी दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्येच्या प्रमाणाबद्दल तसेच या प्रमाणात वाढ होत होती की घट याबद्दल वेगवेगळे निष्कर्ष वेगवेगळ्या लेखकांनी काढलेले आहेत. 1970 नंतर 1988 पर्यंत अनेक अधिकृत अंदाज उपलब्ध आहेत. तपशिलात फरक असला तरी बघा दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्येचं प्रमाण कमी होण्याचा दीर्घकालीन प्रवृत्ती सर्व अंदाजात दिसते. 1991 नंतरच्या काळासाठी अधिकृत अंदाजात दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्येचं प्रमाण घटलेलं दिसत असलं तरी श्री गौरव दत्त यांनी ग्रामीण भागासाठी वेगळा निष्कर्ष काढला आहे. ग्रामीण भागात दारिद्र्याचं प्रमाण पीक परिस्थितीवर अवलंबून असतं. त्यामुळे दरवर्षी चढ उतार आढळतात आणि अशा वेळी कोणत्याही 2 वर्षाची तुलना करणं चुकीचं ठरतं. त्यानंतर पुढे आता आपण बघणार आहोत ग्रामीण भागातील दारिद्र्याची कारणं व त्याचे परिणाम. कारण व परिणाम बघा ग्रामीण भागातील दारिद्र्याची कारणं ही कोणत्या प्रकारची आहेत तर त्यामध्ये सर्वात पहिला आहे विषम समाज रचना. पूर्वी भारतात शेतसारा वसूल करण्याच्या जमीनदारीसारख्या अन्यायकारक पद्धती होत्या. जमीनदार आपल्या मर्जीप्रमाणे वेगवेगळ्या शेतकऱ्यांकडून सारा वसूल करू शकत असायचे. ब्रिटिश राजवटीत देशी उद्योग बंद पाडल्याने लोकांचा लोंढा हा शहराकडून खेड्यांकडे परतू लागला होता आणि कोणत्याही अटीवर जमिनी मिळवून पोटासाठी धान्य पिकवायची गरज असल्याने जमीनदार शेतकऱ्यांकडून जास्त सारा वसूल करू लागले आणि यातूनच जमीनदार श्रीमंत बनले व शेतकरी गरीब बनले. गरिबीमुळे अडचणीच्या वेळी कर्ज घ्यायची वेळ येत असायची आणि याचाच फायदा सावकारी करणारे व्यापारी आणि जमीनदार घेत असायचे आणि वाटेल त्या अटीवर कर्ज देत असायचे. यातूनच कर्जापोटी जमीन गमवायची वेळ शेतकऱ्यांवर येत असायची आणि यामधूनच एकीकडे मोजके श्रीमंत आणि बाकी गरीब अशी रचना निर्माण झाली. श्रीमंतांची जमिनीवर मालकी ही वाढत गेली आणि बाकी लोक हे मजूर बनले. जाती व्यवस्थेमुळे देखील बहुसंख्य लोकांना कमी उत्पन्न देणारे व्यवसाय हे पत्करावे लागले. ब्रिटिश काळात नवीन व्यवसाय निर्माण झाले तरी सामाजिक विषमतेमुळे त्याचा फायदा या लोकांना मिळाला नाही. उलट ग्रामीण भागातील जुनी व्यवस्था मोडून पाडल्याने पारंपरिक व्यवसाय नष्ट होऊन दुसऱ्यांच्या शेतात मजुरी करण्याशिवाय गत्यंतरच राहिलं नाही. ग्रामीण दरिद्री वर्ग प्रामुख्याने मागास जाती जमातीतील शेतमजुरांचाच होता. त्यानंतर पुढचं कारण आहे बघा वाढती लोकसंख्या. स्वातंत्र्यानंतर भारताची लोकसंख्या ही वेगाने वाढू लागली. त्या प्रमाणामध्ये शेतीमध्ये रोजगार निर्माण होऊ शकला नाही. उद्योगधंदे वाढले तरी ग्रामीण भागातील वाढत्या लोकसंख्येला तेथे वाव नव्हता आणि यामधूनच शेतीत काम मागणाऱ्यांची संख्या ही वाढत गेली. जमीन वाढू शकत नसल्याने काम न मिळू शकणाऱ्या लोकांची संख्या ही वाढत गेली.
त्यानंतरचं कारण आहे आर्थिक विकासाची मंद गती. आर्थिक विकासाची मंद गती. स्वातंत्र्यानंतर पंचवार्षिक योजना आखून वेगाने आर्थिक विकास साधायचा प्रयत्न अयशस्वी ठरला. 1951 ते 1980 या 3 दशकांच्या काळात भारतात राष्ट्रीय उत्पन्न वाढण्याचा वेग दरवर्षी 3.5%, तर दरमाणशी उत्पन्नाच्या वाढीचा वेग जेमतेम 1% होता. अशा गतीने दारिद्र्य कमी करणं शक्य नव्हतं. 1980 नंतर राष्ट्रीय उत्पन्नाच्या वाढीचा वेग वाढला, तरी बघा शेती क्षेत्रात वाढीचा वेग कमी होता व त्यात चढ उतार देखील होत होते. यामुळेच ग्रामीण भागातील दारिद्र्य कमी करण्यासाठी खास योजना देखील आखाव्या लागल्या. त्यानंतरचं कारण आहे अपुरी गुंतवणूक. अपुरी गुंतवणूक. जलद आर्थिक विकासासाठी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होणे आणि गुंतवणुकीतून मोठ्या प्रमाणावर वाढते उत्पादन मिळणे आवश्यक असते. भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा देशातील गुंतवणूक राष्ट्रीय उत्पन्नाच्या जेमतेम 5%च्या आसपास होती. गुंतवणूक वाढविण्यासाठी सार्वजनिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली, मात्र यातून मिळणारे जादा उत्पादन फार थोडे होते. अकार्यक्षम व भ्रष्ट शासन यंत्रणेमुळे पैशांच्या रूपात झालेल्या गुंतवणुकीच्या मानाने फार थोडी उत्पादक साधन सामग्री निर्माण झाली. सरकारकडे गुंतवणुकीसाठी उपलब्ध निधी हा कमी होत गेला आणि सार्वजनिक गुंतवणूक कमी होत गेली. खाजगी क्षेत्रातील गुंतवणूक अस्थिर आहे आणि वारंवार येणाऱ्या मंदीचा परिणाम हा तिच्यावर होतो. परकीय गुंतवणूक आणि आंतरराष्ट्रीय वित्त संस्थांकडून येणारी कर्ज यावर मोठ्या प्रमाणावर अवलंबून राहावं लागतं आणि या सर्वांचा परिणाम म्हणून रोजगाराच्या संधी वाढत नाहीत आणि लोकांच्या उत्पादनात वाढ होऊ शकत नाही. त्यानंतर पुढचं कारण आहे दारिद्र्याचं दुष्टचक्र. दारिद्र्याचे दुष्टचक्र. दारिद्र्यातून बाहेर पडण्यासाठी उत्पादक साधने आणि मुलांसाठी शिक्षण यांची गरज असते. पण दारिद्र्याच्या अवस्थेत जगणाऱ्या लोकांकडे उत्पादन साधने मिळवण्यासाठी पैसा नसतो. एका माणसाचं उत्पन्न अपुरं असल्याने मुलांना कामावर पाठवावं लागतं आणि त्यांना शिक्षण देता येत नाही. याचा एक परिणाम म्हणजे मुलांची संख्या जास्त ठेवली जाते आणि मुलींची लहान वयातच लग्न झाल्याने मुलांची संख्या वाढून सर्वांचीच उपासमार होते. यातून व्यसनीपणा वाढून परिस्थिती आणखीनच बिघडते. त्यानंतरचं कारण आहे पुढचं दारिद्र्य निर्मूलन योजनांचं अपयश. दारिद्र्य निर्मूलन योजनांचे अपयश. दारिद्र्याची समस्या सोडविण्यासाठी 1970 नंतर अनेक योजना सुरू करण्यात आल्या. या योजनांतील भ्रष्टाचारांमुळे त्यांचा अपेक्षित परिणाम दिसत नाही. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी 85% खर्चाचा लाभार्थ्यांना फायदा होत नाही असं म्हटलं होतं. उदाहरणार्थ रोजगार हमी योजनेत खोटी हजेरी दाखविली जाते आणि कागदपत्री जास्त लोकांना उत्पादनात वाढ मिळाल्याचं चित्र हे निर्माण केलं जातं. त्यानंतर पुढचं कारण आहे विकासाला अनुकूल मानसिकतेचा अभाव. विकासाला अनुकूल मानसिकतेचा अभाव. दारिद्र्य कमी होण्यासाठी एकंदरीने विकासाची गती वाढली पाहिजे. पण भारतात अज्ञानामुळे लोक परंपरागत राहणी सोडायला तयार होत नाहीत.
नवीन तंत्र वापरल्याशिवाय उत्पादन वाढू शकत नाही. आपली कामाची पद्धत कालबाह्य झाली तरी तिच्यात बदल न करता सरकारी मदतीवर दारिद्र्य नष्ट झाले पाहिजे. स्वतःला पारंपरिक रचनेत मिळत असलेले लाभ नाहीसे होता कामा नयेत अशा कल्पनांतून विकासात अडथळे निर्माण केले जातात. अवैध रीतीने सुरू असलेले व्यवसाय बंद करू दिले जात नाही. मग त्यामुळे समाजाला कितीही धोका पत्करावा लागू अशी विचारसरणी रुजली आहे. सामूहिक प्रयत्नांतून आपला विकास साधण्याची धडपड करण्यापेक्षा सरकारी मदतीवर अवलंबून राहण्याची वृत्ती दिसते आहे. अशाच वृत्तीमुळे समाजाच्या साधन संपत्तीचा उपयोग विकासासाठी गुंतवणूक करण्याऐवजी उपभोगाच्या गरजा भागविण्यासाठी केला जातो आणि त्यामुळे विकासाची गती ही मंदावते. तर अशा प्रकारची ही ग्रामीण भागातल्या दारिद्र्याविषयीची कारणं होती. ग्रामीण भागात असलेल्या दारिद्र्याच्या कारणांबरोबरच दारिद्र्याच्या परिणामांची देखील माहिती घेणं गरजेचं आहे. तर आता आपण त्या दारिद्र्याचे परिणाम बघूयात. दारिद्र्याचे परिणाम, त्यातला पहिला आहे बघा, जनतेत असंतोष व त्यातून हिंसक चळवळींची वाढ. बघा, दारिद्र्यात राहावं लागलेल्या लोकांना आपल्यावर अन्याय होत असल्याची भावना ही निर्माण झाली आणि याचाच फायदा घेऊन त्यांना श्रीमंत वर्गाविरुद्ध हिंसक चळवळी करण्यासाठी उद्युक्त केलं गेलं. नक्षलवाद्यांसारख्या संघटना यातूनच निर्माण झाल्या आणि त्यातून शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी खर्च वाढू लागला आणि विकासाला अडथळा करणारे वातावरण निर्माण झाले. महत्वाच्या व्यक्तींना सुरक्षा व्यवस्था पुरवावी लागून त्यावरील खर्च देखील वाढत गेला. त्यानंतर बघा, दुसरं कारण आहे मोठ्या शहरांकडे लोकसंख्येचं स्थलांतर. मोठ्या शहरांकडे लोकसंख्येचं स्थलांतर. ग्रामीण भागात जगणं अशक्य झाल्याने मुंबई, कलकत्ता अशा मोठ्या शहरांकडे रोजगारासाठी जाणाऱ्या लोकांचा ओघ वाढत गेला आणि त्यातून नागरी सुविधा पुरविण्याचा प्रश्न निर्माण झाला. ज्यांना रोजगार मिळाला नाही त्यांचा वापर गुन्हेगारी टोळ्या निर्माण करण्यासाठी करण्यात आला. कायद्याला धाब्यावर बसवून अनेक व्यवसाय सुरू करण्यात आले आणि आग, प्रदूषण यांसारखे धोके निर्माण झाले. कायद्याने व्यवसाय करणाऱ्यांना व्यवसाय करणं अशक्य झालं आणि असे व्यवसाय देखील बंद होऊ लागले. त्यानंतर पुढचा परिणाम आहे बघा, निराशावादी मनोवृत्ती. दारिद्र्याचा अनुभव अनेक शतके घेतल्याने आपल्या प्रयत्नाने आपण आपलं दारिद्र्य दूर करू शकतो ही भावना, हा आत्मविश्वासच नष्ट झाला. यातून स्वतःच्या उन्नतीसाठी प्रयत्न करणं सोडून देऊन समाजाकडून आपल्याला सर्व काही आयतं मिळालं पाहिजे अशी मागणी करणारी आंदोलने आयोजित करण्यामागे लोक जाऊ लागले. हातात पैसा येईल त्यावेळी तो व्यसनापायी घालविला जाऊ लागला आणि त्यामधूनच आरोग्यावर विपरीत परिणाम झाला आणि काम मिळणं जास्तच कठीण होऊ लागलं होतं. कर्जबाजारीपणा वाढला आणि त्यातून वेठबिगारीसारख्या पद्धती देखील निर्माण झाल्या. त्यानंतर पुढचा परिणाम आहे नैतिक अधःपात. सरळ मार्गाने जगणं अशक्य झाल्यामुळे गैरमार्गाने उत्पन्न मिळवणं भाग पडतं. नीती अनीतीचा विचार मागे पडतो आणि कोणत्याही मार्गाने पैसा मिळविण्याचा प्रयत्न सुरू होतो. कायद्याला न जुमानता वागल्याने
समाजात सर्व प्रकारचे अनैतिक व्यवहार सुरू होतात. त्यानंतर पुढचा परिणाम आहे बालमजुरीसारख्या प्रथा. बालमजुरीसारख्या प्रथा कुटुंबाच्या उत्पन्नाला हातभार लावण्यासाठी लहान मुलांना कामावर पाठवलं जातं आणि याचाच परिणाम म्हणून मुलांचं आरोग्य हे सतत बिघडत जातं. त्यांना शिक्षण सोडावं लागतं आणि मानव साधन संपत्तीचा त्यामुळे दर्जा खालवतो. मुलांच्या हातात पैसा आल्यावर लहान वयातच त्यांना देखील व्यसनं लागतात. तर अशा प्रकारचे हे दारिद्र्याचे वेगवेगळे असे दुष्परिणाम होते. त्यानंतर पुढे आता आपण बघूयात ग्रामीण भागातील दारिद्र्य निर्मूलनासाठीच्या उपाययोजना. आर्थिक विकासाबरोबरच दारिद्र्य आपोआप कमी होत नाही हे लक्षात आल्यावर दारिद्र्य दूर करण्यासाठी विशेष योजना देखील आखल्या जाऊ लागल्या. 1970 पासून सुरू झालेल्या दारिद्र्य निर्मूलन कार्यक्रमात अनेक बदल देखील झाले. बघा, या योजनेमध्ये एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम हा एक महत्वाचा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमात ग्रामीण भागातील दारिद्र्य रेषेखालील लोकांची यादी करून त्यांना छोटे उत्पादक व्यवसाय करण्यासाठी मदत केली जाते. याचबरोबर ज्यांना काम मिळत नाही त्यांना रोजगार पुरविण्यासाठी ग्रामीण भूमिहीनांसाठी रोजगार हमी कार्यक्रम सुरू करण्यात आला. महाराष्ट्रात 1972 पासून सुरू करण्यात आलेल्या रोजगार हमी योजनेच्या धर्तीवर राष्ट्रीय पातळीवर हा कार्यक्रम 1983 मध्ये सुरू झाला. शेतीचा हंगाम संपल्यावर ग्रामीण भागात कामे सुरू केली जातात आणि या योजनांचा जास्त चांगला अभ्यास नंतरच्या पुस्तकात आपल्याला नंतरच्या भागामध्ये करायला मिळेल. याशिवायच शेतमजुरांसाठी किमान वेतन ठरवणे, ग्रामीण भागात लहान व्यवसाय सुरू करणे, उत्तेजन देणे व त्यासाठी स्वयंरोजगारासाठी तरुणांना प्रशिक्षण देणे, या योजनेला ट्रायसेम म्हणतात. अल्पभूधारकांना शेतीसाठी कर्जे व नवीन तंत्र वापरण्यासाठी मार्गदर्शन करणे याचा देखील उल्लेख या ठिकाणी करता येईल. बघा, यापूर्वीच्या माहितीवरून दारिद्र्य निर्मूलन योजनांचा आणि विकासाच्या वाढत्या दराचा एकत्र परिणाम म्हणून दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्येचं प्रमाण हे कमी झालेलं आहे. त्यानंतर पुढे आता ग्रामीण भारतातील विषमता बघूया. ग्रामीण भारतातील विषमता हा शब्द समाजामध्ये व्यक्तीमधील किंवा व्यक्तींच्या गटांमधील फरक या अर्थानं वापरला जातो. विषमतेचे विविध प्रकार असतात. सामाजिक विषमता, आर्थिक विषमता, राजकीय विषमता, प्रादेशिक विषमता आणि शैक्षणिक विषमता. बघा, या घटकात आपण ग्रामीण भारताच्या संदर्भात आर्थिक समस्या या दृष्टिकोनातून विषमतेचा विचार करत आहोत. यामुळे आर्थिक विषमता ही संकल्पना आपल्या अभ्यासासाठी आपल्याला महत्वाची आहे. उत्पन्न, उपभोग खर्च आणि संपत्ती समाजातील विविध गटांकडे सारख्या प्रमाणात नसणं आणि जास्त उत्पन्न असलेला गट आणि कमी उत्पन्न असलेला गट यामध्ये मोठा फरक असणे, अशा स्थितीला आर्थिक विषमता असं म्हणता येईल. बघा, विषमता हा शब्द समानता या शब्दाच्या विरुद्ध अर्थाचा शब्द आहे. सर्वांकडे सारखं उत्पन्न, संपत्ती इत्यादी असणं म्हणजे समानता होय आणि अशी स्थिती कोणत्याही देशात असू शकत नाही. पण गरीब व श्रीमंत यांतील अंतर कमी असावं असा प्रयत्न केला पाहिजे. हे अंतर वाजवीपेक्षा जास्त असणे समाजाच्या हिताचं नसतं. सामान्यपणे उत्पादनातील विषमतेची आकडेवारी उपलब्ध असल्याने त्यावरून विषमता किती आहे याचा विचार केला जातो.
लोकांची उत्पन्नाप्रमाणे क्रमवार लावली अशी कल्पना केली तर सर्वात जास्त उत्पन्न असणारे सुरुवातीला आणि कमी उत्पन्न असणारे क्रमाने त्यानंतर अशी रचना आपल्याला करता येईल। यानंतर एकूण संख्येच्या 1 याप्रमाणे 10 गट केल्यास पहिल्या गटात सर्वात जास्त उत्पन्न असलेले 1 व शेवटच्या गटात सर्वात कमी उत्पन्न असलेले 1 लोक येतील आणि यांच्या उत्पन्नाच्या तुलनेतून विषमतेची कल्पना येईल। बघा, एक आपण साधं सोपं उदाहरण घेऊया, त्यामुळे ती कल्पना आपल्याला समजून येईल। समजा एका इमारतीमध्ये 10 कुटुंब राहतात। त्यांचं रोजचं जे उत्पन्न आहे ते 30 रुपये, 35 रुपये, 45 रुपये, 60 रुपये, 80 रुपये, 120, 165, 215, 285 आणि 465 रुपये असे या 10 कुटुंबाचं उत्पन्न आहे। या 10 कुटुंबांचे 10 भाग पाडले तर एका भागात एक कुटुंब येईल। 10 कुटुंबांचं एकूण उत्पन्न 1500 रुपये आहे। सर्वात जास्त उत्पन्न असणारे कुटुंब या 10 कुटुंबातील सर्वात श्रीमंत 1 किंवा 10% भाग यांचे 465 रुपये हे उत्पन्न 1500 रुपयांच्या 31% आहे। दुसऱ्या टोकाला सर्वात गरीब 1 किंवा 10% असलेले कुटुंब 30 रुपये म्हणजेच 1500 रुपयांच्या 2% उत्पन्न मिळवते। म्हणजेच बघा, या 10 कुटुंबातील सर्वात कमी उत्पन्न असलेल्या 10% कुटुंबाचा वाटा एकूण उत्पन्नाच्या 2% तर सर्वात जास्त उत्पन्न असलेल्या 10% कुटुंबाचा वाटा एकूण उत्पन्नाच्या 31% आहे। सर्वात गरीब व सर्वात श्रीमंत यांच्यात फार मोठं अंतर आहे। देशात कुटुंबांची संख्या कोटींमध्ये असते। त्यांपैकी काही कुटुंबांच्या पाहणीतून उत्पन्नाची माहिती मिळवली जाते आणि त्यावरून सर्वात कमी उत्पन्न असलेले आणि सर्वात जास्त उत्पन्न असलेले यांचा वाटा हा ठरवला जातो। बघा, ग्रामीण भारतात शेती हा मुख्य व्यवसाय आणि जमीन हे मुख्य उत्पादनाचं साधन असल्याने कुटुंबांच्या ताब्यात वापरण्यासाठी किती जमीन आहे यावरून उत्पन्नाची कल्पना येते। 1990 ते 91च्या आकडेवारीप्रमाणे एकूण शेतीच्या वापराखालील जमिनीपैकी 1 हेक्टरपेक्षा कमी आकाराची शेती एकूण शेतांच्या 58% होती आणि या शेताचं क्षेत्रफळ एकूण क्षेत्रफळाच्या फक्त 15% होतं। दुसरीकडे फक्त 1% शेते 10 हेक्टरपेक्षा जास्त आकाराची होती आणि त्यांचं क्षेत्रफळ एकूण क्षेत्रफळाच्या 17% होतं। यावरून शेतीमध्ये जमिनीच्या बाबतीत विषमता दिसते। उत्पन्नातील विषमता जास्त उत्पन्न देणारी पिके घेता येतात। याशिवाय शेतमालाचा व्यापार, सहकारी उद्योगातील सत्ता आणि संपत्तीतून मिळणारं उत्पन्न याचा फायदा मोठ्या शेतकऱ्यांना मिळतो। ज्यांच्याजवळ अजिबात जमीन नाही अशा लोकांना मजूर म्हणून काम करावं लागतं। काम मिळेल तेव्हा उत्पन्न हातात येतं आणि त्यातूनच काही दिवस पोटाची सोय होती। एरवी अर्धपोटी किंवा उपाशी राहावं त्यांना लागतं। तर अशाच रीतीने मोठे शेतकरी व भूमिहीन मजूर यांच्यात फार मोठं अंतर हे निर्माण झालेलं आहे। 1981 ते 82 या वर्षासाठी रिझर्व्ह बँकेने केलेल्या पाहणीनुसार ग्रामीण भागात शेतकऱ्यांची सरासरी संपत्ती 44,524 रुपये होती तर बिगर शेतकऱ्यांची सरासरी संपत्ती केवळ 8,974 रुपये इतकी होती। सर्व कुटुंबांसाठी सरासरी संपत्ती ही 36,090 रुपये होती। ग्रामीण भागातील सर्व प्रकारच्या कुटुंबांपैकी 38.5% कुटुंबांकडे 10,000 रुपयांपेक्षा कमी संपत्ती होती तर केवळ
7.9% कुटुंबांकडे 1,00,000 रुपयांपेक्षा जास्त संपत्ती होती. शेतकरी व बिगर शेतकरी कुटुंबाच्या बाबतीत फार मोठा फरक दिसतो. शेतकरी कुटुंबात 26.3% कुटुंब 10,000 रुपयांपेक्षा कमी संपत्ती असलेली होती आणि त्यांचा एकूण संपत्तीतील वाटा 3% होता. दुसऱ्या बाजूला 10.2% कुटुंबाकडे 1,00,000 रुपयांपेक्षा जास्त संपत्ती होती आणि त्यांचा एकूण संपत्तीतील वाटा 47.5% होता. बिगर शेतकरी कुटुंबांपैकी 77.8% कुटुंबांकडे 10,000 रुपयांपेक्षा कमी संपत्ती होती, तर 1,00,000 रुपयांपेक्षा जास्त संपत्ती असणाऱ्यांचं प्रमाण 1% देखील नव्हतं. यावरूनच ग्रामीण भागात संपत्तीच्या बाबतीत शेतकरी व बिगर शेतकरी यांच्यात फार मोठा फरक आहे आणि शेतकऱ्यांमध्ये लहान व मोठे शेतकरी यांच्यात देखील मोठा फरक आहे. एकंदरीने मोजक्या श्रीमंत शेतकऱ्यांच्या हातात संपत्तीचं केंद्रीकरण झालेलं आहे. यापूर्वी बघा आपण दारिद्र्याची कारणं व त्याचे परिणाम काय काय होतात तर ते बघितले. विषमतेतून दारिद्र्य निर्माण होतं आणि वाढत जातं. तर या विषमतेची कारणं व परिणाम आणि दारिद्र्याची कारणं व परिणाम यामध्ये जवळचा संबंध असल्याने काही मुद्दे आपल्याला दोन्हीकडे देखील सारखेच दिसतील. तर आता आपण तेच विषमतेची कारणं व त्याचे परिणाम बघणार आहोत. विषमतेची कारणे व परिणाम. तर सर्वात पहिले आपण विषमतेची कारणं कोणकोणती आहेत तर ती कारणं बघूयात. त्यामधलं सर्वात पहिलं आहे समान संधीचा अभाव. समान संधीचा अभाव. भारतीय समाज रचनेत व्यवसाय जातीवरून ठरत होते. चांगला व्यवसाय करण्यासाठी आवश्यक गुणवत्ता असून देखील व्यक्तीला पूर्वापार जातीप्रमाणेच वाट्याला आलेला व्यवसायच करावा लागत असायचा आणि यामधूनच जातीप्रमाणे उत्पन्नात फरक पडत गेला. त्यानंतरचं कारण आहे शोषण. ग्रामीण भागात निरक्षरता व अज्ञान यातून आर्थिक शोषणाला वाव मिळाला. उत्पादकाकडून कमी भावात शेतमाल व इतर ग्रामीण उद्योगातील वस्तू विकत घेणे आणि उत्पादकाला आवश्यक उत्पादन साधने जास्त भागात पुरवणे यातून गरीब उत्पादकाचे श्रीमंत दलालांकडून शोषण होते. गरीब लोकांना अडचणीच्या वेळी सावकाराकडून कर्ज घ्यावे लागायचे. भरमसाठ व्याज आकारणे, खोटे हिशेब दाखविणे, उत्पादकांच्या वस्तू स्वस्तात विकत घेणे अशा अनेक मार्गांनी सावकार कर्जदारांचं शोषण करत असायचे. काम मागणाऱ्यांची संख्या जास्त असल्यामुळे मालक नोकरांचं शोषण करू शकतात. कमी मजुरी देणे, जास्त काम करून घेणे या मार्गांनी हे शोषण होत होतं. याप्रमाणेच जीवनावश्यक वस्तू गरीब ग्राहकांना जास्त किमतीला विकल्या जातात. लहान प्रमाणावर खरेदी असल्याने हंगामी भाववाढीचा फटका गरीब वर्गालाच जास्त बसतो. तर या सर्व शोषणातून श्रीमंत व गरीब यांच्यातला फरक हा वाढत जातो. त्यानंतरचं पुढचं कारण आहे भाववाढ. भाववाढ बघा, भाववाढ गेल्या आपल्या 60 वर्षापूर्वी शहरातील खानावळीत जेवणाचा मासिक दर केवळ 10 रुपये इतका होता. आज एका जेवणाला यापेक्षा देखील जास्त पैसे खर्च करावे लागतात. या वर्षांमध्ये बघा 60 पेक्षा देखील जास्त झालेल्या आहेत असा याचा अर्थ आहे. ग्रामीण भागात मजुरीचे दर विशेष वाढत नसताना अशा भाववाढीमुळे गरिबांची गरिबी वाढतच गेली. त्यानंतर पुढचं कारण आहे सरकारी योजनांचा लाभ केवळ श्रीमंतांनाच. लाभ केवळ श्रीमंतांनाच.
स्वातंत्र्यानंतर आखलेल्या विकास योजनांचा लाभ सधन वर्गालाच मिळाला. पाणी पुरवठा योजना, कमी व्याजदरात कर्ज पुरवठा, कमी दराने वीज पुरवठा, निरनिराळी अनुदाने या सर्वांचा जास्त लाभ श्रीमंत वर्गाने करून घेतला. शेतसारा, शेती उत्पादनावर आयकर, शेतीवर संपत्ती कर हे जवळजवळ नाहीतच. तर अशा स्थितीत विषमता कमी करण्याचे मार्ग बंद होऊन विषमता वाढविणारे मार्ग निर्माण झाले. तर अशा प्रकारची ही सर्व विषमतेची कारणं होती. त्यानंतर आता विषमतेचे परिणाम नेमके काय काय घडले तर ते आता परिणाम आपण बघूया. त्यातला पहिला आहे बघा असंतोष. एकीकडे पोटभर अन्न न मिळणारा कामगार व दुसरीकडे सर्व सुखांचा उपभोग घेणारा सधन वर्ग, यामुळे बहुसंख्य जनतेत असंतोष निर्माण झाला आणि त्यातूनच राजकीय लाभ उठविण्यासाठी नक्षलवादी चळवळींसारख्या चळवळी देखील सुरू झाल्या. त्यानंतर पुढचा परिणाम आहे बघा गुन्हेगारी. भरपूर कष्ट करून देखील पोटभर अन्न न मिळणारे आणि काम नसल्याने उपासमारीत दिवस काढणारे लोक चोरी दरोड्यांसारख्या गुन्हेगारी कृत्यांकडे आकर्षित झाले. श्रीमंत लोक चैनीचे सर्व मार्ग वापरत असल्याने त्यांचा उपद्रव इतर लोकांना देखील होतो आणि दरोडे घालण्यासाठी आवश्यक माहिती मिळणं सोपं जातं आणि टोळ्या तयार करणं देखील सोपं जातं. त्यानंतर पुढचा परिणाम ठरला की विकासात अडथळा. विषमतेमुळे गरीब वर्गाची कष्ट करण्याची, धडपड करण्याची वृत्ती ऱ्हास पावते. त्यामुळे संघटित उद्योग सुरू करणे व चालवणे कठीण होते. जगण्यासाठी, व्यवसाय करण्यासाठी कायदा मोडून जंगले व सरकारी जमिनीवर अतिक्रमण सुरू होतं. विकास योजनांमुळे आपली पारंपरिक उपजीविकेची साधनं नष्ट होतील या भीतीने विकास योजनांविरुद्ध आंदोलनं केली जातात. विकास योजनांसाठी लोकांचा सहभाग महत्वाचा असतो, पण विकासामुळे लाभाऐवजी नुकसानच होत असेल तर लोकांचा सहभाग कसा मिळणार? त्यानंतर पुढचा परिणाम आहे सामाजिक तणाव. ग्रामीण भागातील समाज बघा अनेक गटांमध्ये विभागला गेलेला आहे. जात, धर्म, राजकीय पक्ष, व्यवसाय इत्यादी गोष्टींवर हे गट निर्माण झालेले आहेत. आर्थिक विषमतेतून निर्माण होणारे आहेरे व नाहीरे हे गट जेव्हा या पारंपरिक गटाशी संबंधित असतात तेव्हा सामाजिक तणाव निर्माण होतात. विशिष्ट जातीच्या किंवा विशिष्ट धर्माच्या लोकांमध्ये आपल्यावर अन्याय होत आहे अशी भावना निर्माण झाली तर आर्थिक संघर्षाला धार्मिक किंवा जातीय संघर्षाचं स्वरूप प्राप्त होतं आणि असे तणाव निवडणुकीच्या वेळी आढळून येतात आणि हिंसाचार हा सुरू होतो. तर अशी स्थिती विकासाला मारकच ठरते. तर अशा प्रकारचे हे विषमतेचे आपण कारण व त्यामुळे काय काय परिणाम घडले, काय काय परिणाम घडतील तर ते त्याचे कारण व परिणाम आपण पाहिलेले आहे. यानंतर पुढे आता आपण ग्रामीण भागातील आर्थिक विषमता आणि त्या विषमतेवरच्या उपाययोजना बघणार आहोत. विषमतेवर उपाय योजना. स्वातंत्र्यापासून भारताचे आर्थिक धोरण संपत्तीचं केंद्रीकरण टाळण्याचंच राहिलेलं आहे. विशेषतः 1955 नंतर समाजवादी समाज रचना हे मुख्य सूत्र राहिलेलं आहे. मात्र लोकशाही मार्गाने विषमता कमी करण्याचे प्रयत्न करायचे असं ठरविलं गेलं होतं. एकीकडे गरीब लोकांना मदत करून त्याची स्थिती सुधारायची आणि दुसरीकडे श्रीमंतांच्या संपत्तीत वाढ न होऊ देता संपत्तीचं केंद्रीकरण कमी करायचं अशी उपाययोजना केली गेली. तर या दोन्ही उपाययोजना आता आपण बघूयात. त्यातली पहिली बघूयात, श्रीमंतांची
संपत्ती कमी करण्यासाठी उपाययोजना. त्यातलं पहिलं आहे जमीन सुधारणा. शेतीत उत्पादन करणाऱ्यांचे शोषण थांबविण्यासाठी जमीन सुधारणा कायदे करण्यात आले. जमीनदारी पद्धत नष्ट करणे आणि कुळ कायदे यांचा या बाबतीत आपल्याला उल्लेख करता येईल. जमीनदारी रद्द केल्याने शेतकरी सरकारला थेट जमीन सारा भरू लागले व त्यांच्यावरील बोजा कमी झाला. कुळ कायद्यात खंडाची मर्यादा ठरविल्याने कुळांचं शोषण थांबवलं आणि कुळांना मालकी हक्क देण्याच्या कायद्यातून कुळांना स्वतंत्र शेतकरी म्हणून बसविण्याचा प्रयत्न केला गेला. याशिवाय जमिनीच्या मालकीवर मर्यादा घालून जमिनीच्या मालकीत विषमता दूर करण्याचा प्रयत्न देखील केला गेला. जमीन सुधारणा कायदे फारसे यशस्वी ठरले नाहीत. कुळ कायदे व कमाल जमीन धारणा यातून फारसं काही साध्य झालं नाही. त्यानंतर बघा पुढची आहे सावकारी नियंत्रण. सावकारीतून मोठ्या प्रमाणावर गरीब वर्गाचं शोषण होत असायचं. सावकारांची नोंदणी, कर्जाच्या दाब्यात योग्य व्याजदराने हिशेब, व्याजदरांवर नियंत्रण, कर्जासाठी जमीन ताब्यात घेण्यावर निर्बंध, कर्जमाफी अशा योजनांतून सावकारांची संपत्ती वाढण्यावर मर्यादा आणण्यात आल्या. त्यानंतरचा आहे शेतमालाच्या किमतीचे नियंत्रण. शेतमालाच्या किमतीचे नियंत्रण. बघा जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढल्यानं गरीब वर्गाचं नुकसान होतं आणि मोठे उत्पादक व व्यापारी यांचा मात्र फायदा होतो. त्यासाठी बघा धान्याची कमी भावात खरेदी आणि सार्वजनिक यंत्रणेमार्फत विक्री यातून श्रीमंत शेतकऱ्यांची संपत्ती वाढविण्यावर मर्यादा आणण्यात आल्या. त्यानंतरचा आहे पुढची उपाययोजना कर रचना. बघा श्रीमंतांची संपत्ती मर्यादित करण्याचा सर्वात चांगला मार्ग म्हणजे उत्पन्न, संपत्ती आणि वारसा हक्क यावर वाढत्या दरानं कर आकारणे. दुर्दैवाने भारतात शेती संबंधी कर लादण्याचे अधिकार राज्य सरकारांकडे आहेत आणि राज्य सरकारे शेतीवर कर लादण्यास तयार नसतात. एकेकाळी राज्य सरकारांच्या कर महसुलापैकी 1/3 जमीन साऱ्यातून मिळत असायची. आज हे प्रमाण 1% जवळपास आहे. शेती उत्पन्नावर बहुतेक राज्यात कर बसविला जात नाही. वारसा हक्काने मिळणाऱ्या संपत्तीवरील कर केंद्र सरकारने देखील रद्द केला असल्यानं राज्याच्या बाबतीत तो प्रश्न उद्भवतच नाही. शेती संपत्तीवर विशेषतः जमिनीच्या स्वरूपातील संपत्तीवर कर लादला जात नाही. या कारणांमुळे कर लादून ग्रामीण भागातील विषमता दूर करण्याचा मार्ग वापरला गेला नाही. तर अशा प्रकारची श्रीमंतांची संपत्ती कमी करण्यासाठीच्या उपाययोजना होत्या. आता पुढे आपण गरीब वर्गाची स्थिती सुधारण्यासाठी केलेल्या उपाययोजना बघूयात. गरीब वर्गाची स्थिती सुधारण्यासाठी केलेल्या उपाययोजना. तर यामध्ये आपण सर्वात पहिले बघूयात आधुनिक तंत्राचा वापर. आधुनिक तंत्राचा वापर 1965 नंतर शेतीत आधुनिक तंत्राचा वापर सुरू झाला. या तंत्राचा लाभ लहान शेतकऱ्यांना मिळावा यासाठी लहान शेतकऱ्यांसाठी विकास संघटना स्थापन केल्या.
लहान शेतकऱ्यांना आधुनिक तंत्राबाबत मार्गदर्शन करण्यासाठी भेट व प्रशिक्षण योजना सुरू केली. खतांवर अनुदान देऊन खतांच्या किमती कमी ठेवण्यात आल्या. लहान शेतकऱ्यांना कमी व्याजदरात कर्ज पुरविली. अशा प्रकारचे त्याच्यानंतर आहे बघा पुढची एकात्मिक ग्रामीण विकास योजना. एकात्मिक ग्रामीण विकास योजना ग्रामीण भागातील गरीब लोकांना लहान प्रमाणावर व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्जे व अनुदान या मार्गांनी मदत केली जाते. यातून गरीब लोकांचं उत्पन्न वाढविण्याचा प्रयत्न केला जातो. तसेच शेतमजुरांसाठी किमान वेतन कायदे करून या कायद्यातून मजुरांची स्थिती सुधारण्याचा प्रयत्न झाला. त्यानंतर पुढची आहे रोजगार योजना. रोजगार योजना ग्रामीण भागात रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी अनेक योजना वेगवेगळ्या सुरू करण्यात आल्या. यापैकी महाराष्ट्राची रोजगार हमी योजना व राष्ट्रीय पातळीवरील ग्रामीण भूमिहीन रोजगार हमी योजना याचा आपल्याला उल्लेख करता येईल. ज्या हंगामात शेतीत रोजगार मिळत नाही त्या हंगामात या योजनांद्वारे रोजगार पुरवला जातो. बघा या योजनांचा दारिद्र्य निर्मूलनाच्या संदर्भात उल्लेख झालेला आहे. याशिवाय सरकारी दृष्टिकोन यात सविस्तर आपल्याला सरकारी दृष्टिकोन त्यामध्ये विचार करायचा असल्याने इथे आपण थोडक्यातच उल्लेख केलेला आहे त्याचा. तर बघा अशा प्रकारे दारिद्र्य व विषमता गरीब भारतातील दारिद्र्य व विषमता हा घटक आपण या ठिकाणी पाहिलेला आहे. धन्यवाद.